नमस्कार. महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये 31 मेपासून पावसाळा जो आहे म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस हा वाढण्याची मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. जोर जो आहे वाढण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी उद्या म्हणजे 30 मे महाराष्ट्राचं हवामान कसं राहील? विदर्भामध्ये गारपीटची शक्यता आहे. त्याचबरोबर वादळी पावसाची इशारासुद्धा त्या ठिकाणी देण्यात आला आहे. बाकी महाराष्ट्र जो आहे कशा पद्धतीने पाऊस जो आहे हा राहील, त्याचबरोबर हवामान कोरडं राहण्याची शक्यता कितपत आहे, IMDचे अलर्ट, त्याचबरोबर मान्सूनची प्रगती कुठपर्यंत आले, सगळी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल म नवीन असाल महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता सगळ्यात पहिल्यांदा जर मान्सूनची अपडेट पाहिलीत आजच्या दिवसाची तर 27 ते 29 मे पाहू शकता. ही जी ब्लू लाईन आहे ॲक्च्युअल म्हणजे आत्ताच्या डेटानुसार हा जो मान्सून आहे पाहू शकता वरच्या दिशेने सरकत आहे. मात्र कोणत्या तर अरबी समुद्रामध्ये वरच्या भागामध्ये हा सरकताना दिसत आहे आणि त्यामुळे हे जे वारे आहेत या भागामध्ये केरळ असेल त्याचबरोबर कर्नाटक या भागामध्ये सक्रिय झाले आहेत. तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये मान्सून जो आहे पोचायला 8 ते 9 जूनपर्यंतचा वेळ हा लागण्याची शक्यता सध्याच्या स्थितीनुसार दिसत आहे. पुढे यामध्ये अजून बदल होऊ शकतो, मात्र सध्याची स्थिती ही अशाच पद्धतीची आहे. अजूनही महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर भारतामध्ये केरळमध्ये सुद्धा मान्सून जो आहे ऑफिशियली दाखल झालेला नाही आहे. फक्त जे वारे आहेत अरबी समुद्राच्या दिशेने वाढलेले आहेत आणि त्या कारणामुळे या भागातून वाऱ्यांची स्थिती जी आहे ही वाढलेली आहे. तर यामध्ये पुढचं हवामान कसं राहील? मान्सूनपूर्व पाऊस कधीपासून सुरू होते तर 30 मे रोजी राज्यातील बहुतांश भाग जो आहे पुन्हा एकदा उद्यासुद्धा कोरडं राहण्याची शक्यता आहे. पाऊस कमी राहण्याची शक्यता असली तरी विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आला असून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा धोका हा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी येलो तर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हा जारी केला आहे. तर आजचं महाराष्ट्राचं हवामान अपडेट पाहिलं 30 तारखेसाठी आपण आजच्या अपडेट पाहिली तर बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट कायम होती. मात्र जी काही त्याची धोका होता त्या पद्धतीने जी जास्त जाणवत होतं त्याचा जो परिणाम आहे हा कमी झालेला आहे. सध्या भारतामध्ये वरचे जे यामध्ये राज्य आहेत या भागांमध्ये पाहिलं तर पाहू शकता इकडे या भागांमध्ये आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, त्याचा वरचा जो भाग आहे हिमाचल प्रदेश या भागांमध्ये WD सक्रिय आहे. त्या भागांमध्ये जोरदार असा पाऊस जो आहे हा सध्या सुरू आहे, रेड अलर्ट. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र उद्यासाठी पाहिलात 30 मेसाठी तर पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला या ठिकाणी कोरडा दिसतोय. खूपच कमी ठिकाणी पावसाची शक्यता हे दिसून येते. आता ज्या ठिकाणी पाऊस जो आहे पडू शकतो तर त्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्मिती झाल्यानंतरच पावसाची शक्यता बनते. चिपळूण असेल तर या भागामध्ये पाहू शकता. त्याचबरोबर फक्त यामध्ये छत्रपती संभाजीनगर भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणावर दिसून येते. आणि महत्त्वाचं म्हणजे हा वरचा भाग जो आहे वर्धा, त्याचबरोबर विदर्भाचा जो भाग आहे नागपूर असेल तर या भागामध्ये गारपीट त्याचबरोबर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हे निर्माण झाली आहे. ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. सध्या अशा पद्धतीची स्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. बाकी संपूर्ण महाराष्ट्राचं स्थानिक वातावरण निर्मिती झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्र उद्यासुद्धा कोरडा राहण्याची शक्यता आहे. सध्या जर पाहिलं तर राजस्थान परिसरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती हे निर्माण झाली आहे आणि पूर्व भारतापर्यंत ही जी ट्रप लाईन आहे ही सध्या सक्रिय आहे. वरच्या भागांमध्ये WD सक्रिय आहे आणि याचाच परिणाम थोडाफार प्रमाणामध्ये महाराष्ट्रावर आता दिसू लागला आहे. विशेषतः पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या ज्या वाऱ्यांमुळे दुपारनंतर ढगांची निर्मिती विदर्भ असेल, मराठवाडा या भागांमध्ये स्थानिक पातळीवर तयार होत आहे आणि या भागामध्ये स्थानिक पातळीवर पावसाची शक्यता ही तयार होत आहे. विशेष म्हणजे पाहिलं तर विदर्भातील तापमानामध्ये थोडीशी घट झालेली आहे. अकोला येथे 43.2 डिग्री, अमरावती 43.6, भंडारा 44.5, चंद्रपूर 44.8, नागपूर 45, जे काही 46-47पर्यंत जात होतं ते तापमान आता कमी झालं आहे. उष्णतेची लाट ही काही प्रमाणामध्ये कमी होत असली तरी वातावरणामध्ये अजूनही अस्थिरता आहे.
तर आता कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे उद्यासाठी जर तुम्ही पाहिलं, हा जो मॅप आहे पाहू शकता IMDच्या वेबसाईट अंतर्गत मराठवाडा असेल, त्याचबरोबर यामध्ये पाहू शकता विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट आहे. या ठिकाणी गारपीट आणि त्याचबरोबर मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे, थंडरस्टॉर्म पद्धतीचा पाऊस हा पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासाठी ग्रीन अलर्ट आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रासाठी जर पाहिलं तर येलो अलर्ट आहे. या ठिकाणी उष्ण दमट हवामान राहू शकतं. त्याचबरोबर रत्नागिरी हा जो भाग आहे कोकण किनारपट्टी, तर या भागामध्ये पाऊस जो आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस थोड्याफार प्रमाणामध्ये होण्याची शक्यता असली तरी ग्रीन अलर्ट हा देण्यात आलेला आहे. असं उद्यासाठीचं हे हवामान अंदाज आहे. तर पाहिलं तर पाहू शकता पुन्हा एकदा येलो अलर्ट कोणत्या जिल्ह्यांसाठी आहे, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे पाहिलं तर विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आला आहे. आणि ह्या भागांमध्ये 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे आहे वाहू शकतात. तसेच मेघगर्जनेसह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. याशिवाय नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या भागातही स्थानिक ढगनिर्मिती म्हणजे स्थानिक वातावरण निर्मिती तयार झाल्यास हलक्या सरी ह्या पडू शकतात संध्याकाळनंतरनं. तर त्यानंतरनं कोकणातील रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग या भागांमध्ये सध्या मोठ्या पावसाचा अंदाज नसला तरी स्थानिक ढग तयार होऊन तुरळक पाऊस हा पडू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. ज्या भागांमध्ये विशेषतः विदर्भामध्ये गारपीट आणि जोरदार वाऱ्याचा अंदाज आहे आणि या भागातील शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणं आवश्यक आहे. बाहेर ठेवलेलं साहित्य असेल, तात्पुरती शेड किंवा हलकी बांधकामं सुरक्षित करणं आवश्यक आहे. हवामान मॉडेलनुसार जर पाहिले तर 31 मे पासून पश्चिमेकडील वाऱ्यांचा प्रभाव हा आणखी वाढत असल्याकारणामुळे पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्रातील हवामानामध्ये खूप जास्त अचानक बदल होऊन महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पाऊस जोरदार सक्रिय होऊन त्यानंतर पावसाची शक्यता ही जास्त वाढत आहे. मात्र आत्ता तरी पाहिलं